माझं सौभाग्य भाग 39। अखेर तो दिवस उजाडला। सगळं आवरून दुपारी 12:00च्या सुमारास ते निघाले। जास्त जण होते म्हणून 2 कार्स घेतल्या होत्या। अभि, प्राजू, अशू आणि अवी एका कारमध्ये, तर दुसऱ्या कारमध्ये मधुरा, विक्रांत, लिची, रश्मी, नील आणि प्रणोती। विक्रांत ड्राईव्ह करत होता, मधुरा त्याच्या बाजूला होती, मध्ये रश्मी आणि नील आणि प्रणोती लास्टला। ती बोलण्यात जरा रूढ होती म्हणून कोणी तिच्याशी बोलत नव्हतं। ते आधी ताम्हिणी घाटात गेले। रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या सरी, छोटे छोटे धबधबे, सगळे मनसोक्त भिजत होते। ढग अगदी हाताला लागतायत की काय असंच वाटत होतं। धुक्याची चादर पांघरलेली हिरवळ, निसर्गाचा आस्वाद घेत होते सगळे। सगळीकडे विक्रांत मधुराचा हात धरूनच होता। तिचे निरनिराळ्या पोजेसमध्ये फोटो काढून कंटाळून गेला होता, पण सांगेल कोणाला? तिचा हट्ट होता की कारवर चढूनच फोटो काढायचा, पण पावसामुळे तिला चढताच येत नव्हतं, पाय सटकत होता। त्याने तिला उचलून टपावर उभं केलं आणि तिचे खूप सारे फोटोज काढले। तिच्या प्रत्येक वेडेपणामध्ये तो भाग घ्यायचा, तिला स्पेशल फील करवायचा। ताम्हिणी घाट झाल्यावर कोलाडला आले ते। कोलाडच्या आधी आदिवासी पाड्याजवळ एक रिसॉर्ट आहे, ते बुक केलं होतं। विक्रांतने त्याच्यासाठी खास कॉटेज बुक केलं होतं। थोडं फ्रेश होऊन सगळे फिरून आले, थोडे गेम्स खेळले। रश्मी या सगळ्यात मिक्स होत होती। नवीन असल्याने थोडा अवघडलेपणा होता। सगळे मिशनवर असल्यासारखे तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होते। सगळ्यांची बोलते का, वागते कशी, आपल्यात मॅच होईल का? नीलही तिला वेळ देत होता, तिच्या आवडीनिवडी जाणून घेत होता। प्रणोती खूप मध्ये मध्ये येत होती म्हणून प्राजू जरा चिडली होती। बार्बी, या पनोतीचं काहीतरी करावं लागेल। हो ग, पण काय? आयडिया। अवी, पिलू, काय झालं? माझं एक काम करशील? ती खूप गोड बोलत होती त्याच्याशी, जे ऐकूनच तो काय काम आहे हे जाणून घेण्या अगोदरच तिला हो म्हटला। बोला मॅडम, काय करू? त्या पोरीला रश्मीपासून वेगळं कर थोडा वेळ। सारखी त्या दोघांमध्ये येते वेडी। इथे आलोय कशासाठी आणि हिचं काय चाललंय? मधुरा म्हणाली। आपलावाला अविनाश बन की, प्राजू म्हटली। ओके, डन। बच्चा, काय चालू आहे मला कळेल का? तू प्लीज काही करण्याआधी मला सांगत जा, मला भीती वाटते तुझी। तुम्हाला काय वाटतं, नेहमी मीच कांड करते का? तसं नाही सोनू। चल अवी, तू तुझ्या कामाला जा, हे करतील ह्यांचं सॉर्ट आउट। ऑल द बेस्ट जीजू, प्राजू म्हटली। ते दोघं निघून गेले, पण मधुरा विक्रांतवर चिडली होती। रागात स्विमिंग पूलच्या पाण्यात पाय टाकून बसली होती। सॉरी ना बच्चा, अगं मला फक्त जाणून घ्यायचं होतं। मग नीट विचारायचं ना, माझी भीती वाटते म्हणजे मी नेहमी वाईटच काम करते असंच ना? नाही शोना। बरं सॉरी, हे बघ कान पकडले। सांग आता कसला प्लॅन बनवलाय? मी नाही सांगणार, मला राग आलाय। ठीक आहे। तो पटकन तिला जवळ घेतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो। त्याला अडवायचा ती खूप प्रयत्न करते, पण त्याच्या ताकदीपुढे तिचा काही टिकाव लागत नाही। विक्रांत, विकी म्हण ना, खूप गोड वाटतं। त्यापेक्षा विक्या म्हणते ना, गोंडस वाटेल। नको नको, विकीच म्हण। हे काय केलं तुम्ही? कोणी पाहिलं असतं तर? पाहू दे, माझी बायको आहे लग्नाची। एकदा सोडून 2दा केलंय लग्न, प्रूफ आहे माझ्याकडे। आणि तुझा राग घालवायचा हा जालीम उपाय माझ्याकडे। हा आता अजून एक आहे, पण असं उघड्यावर। शी विक्रांत, अरे मजा करत होतो बच्चा। बोल ना, काय चालू आहे तुझ्या छोट्याशा मेंदूत? काही नाही। अवी फक्त त्या प्रणोतीला बाजूला करेल। 2 दिवस ती अवीच्या नावाचा जप करेल आणि नीलदा आणि रश्मीला स्पेस मिळेल। इतका विश्वास आहे का तुला अवीवर? हो, तिकडे बघा, अवी आणि प्रणोती गप्पा मारत बसलेत। विक्रांत डोक्याला हात मारून घेतो। हे काहीही करू शकतात हे त्याला कळून चुकलं होतं। रात्री जेवण करून बॉनफायर जवळ बसतात सगळे। रश्मी, तुम्हाला आवडतं का असं फिरायला, म्हणजे सगळ्यांसोबत? प्राजूने विचारलं। या प्रश्नामुळे ती जॉईंट फॅमिलीमध्ये ऍडजस्ट करू शकते की नाही हे समजलं असतं। हो, पण अशी फॅमिली सोबत कुठे गेलो नाहीये आम्ही, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली नाहीये ना। मॉम डॅड त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये असतात, मग मी आणि फ्रेंड्स। ओके ओके, आवडली का मग जॉईंट फॅमिली? आशू विचारतो। तसा जास्त विचार नाही केला मी, पण मे बी करेन, पण ते फॅमिलीवर डिपेंड आहे। त्यांनी पण मला ऍडजस्ट केलं पाहिजे ना, माझी ड्युटी अँड ऑल। खरंय। आणि त्यात आमच्या आई, अवघड आहे। मधुरा मनात विचार करते। रेंज नसल्याने मधुरा आणि अवी घरी आई बाबांना कॉल करायला रिसेप्शनवर जातात।
सगळे एक एक करून इंटरव्ह्यू घेतल्यासारखे तिला प्रश्न विचारत होते. तीही न कंटाळता उत्तरं देत होती. प्रणोतीला ह्यांचा राग येत होता. तिच्या बहिणीला इतके प्रश्न विचारतायत म्हणून. ती आता मुद्दाम विक्रांतला प्रश्न विचारते. विक्रांत, तुमचं आणि मधुराचं लग्न कसं झालं? म्हणजे तुम्ही इतके स्मार्ट, हँडसम, वेल सेटल्ड, मग असं का? म्हणजे सॉरी, बट तुमच्या पर्सनॅलिटीला ती शोभत नाही. लहानपण आहे ना, मग असं अचानक तुमचं पहिलं लग्न का केलं गेलं? आणि डॉक्टर नीलचं अजून का नाही? हो, मलाही हे विचारावंसं वाटलं, पण कधी प्रसंग नाही आला. खूप ऍडजस्ट करावं लागत असेल ना विक्रांत तुम्हाला? मधुरा थोडी इमॅच्युअर्ड आहे, रश्मी म्हणाली. मधुराला बोलल्यामुळे त्याला अत्यंत राग आला होता, पण तो जास्त रिॲक्ट झाला असता तर सगळ्यांचा आणि पर्यायाने मधुराचा मूड गेला असता, म्हणून गप्प बसला. नील त्याच्या परफेक्ट लाईफ पार्टनरची वाट पाहत होता. आणि आमचं म्हणशील तर तू पूर्णपणे चुकीची आहेस. मी मधुराला सूट करत नाही. ती माझ्यापेक्षा लाख पटीने सुंदर आहे. सगळं खूप ग्रेसफुली हँडल करते ती, कोणतीही तक्रार न करता, विक्रांत म्हटला. हो, आणि ती आमच्या आईची पसंती आहे, जी कधीच फेल जात नाही. आणि रश्मी, मधुरा तुमच्यापेक्षा जास्त मॅच्युअर्ड आहे. नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करते, नील म्हटला. मधुरा येते तसा सगळे टॉपिक चेंज करतात. प्राजूला, अभिला आणि आशूला पण खूप राग येतो. खूप रागीट लुक देतात ते तिला. विकी डोळ्यांनीच त्यांना शांत व्हायला सांगतो, पण ते रागात जायला निघतात रूममध्ये. जान, आशू, अभि, काय झालं? बार्बी, चल यांना बसू दे तिथे, आपण जरा पूल साईडला जाऊया. प्राजू हातानेच तिला ओढत घेऊन जाते. ठीक आहे, पण तू रागावलीयस का? मधुरा, चल, इथे सगळे खूप हुशार लोक आहेत, आपली इथे गरज नाहीये, आशू म्हणतो. पण विक्रांत, ती त्याच्याकडे शंकेच्या नजरेने पाहते. परी, चल, अभि म्हणतो. मी पण त्यांच्यासोबत जातोय, बाय. अभि, वेट, मी पण येते, प्रणोती म्हणते. तसा तो रागाने त्या दोघींकडे पाहतो. रश्मी, यासाठी मी आपल्या रिलेशनला नको म्हणत होतो. आपल्याला एकमेकांना समजून घेता यावं म्हणून मधुराने हा सगळा खटाटोप केला होता. तुमच्यासाठी ती मला आतोनात कन्व्हिन्स करत होती, पण तुम्ही आणि तुमची बहीण तिचाच इन्सल्ट करताय. शेम ऑन यू. मला तसं नव्हतं म्हणायचं नील, जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारलं. मी ऐकलं होतं लहान वयात लग्न होतात, पण पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतीये म्हणून. सॉरी, मी विक्रांत आणि बाकीच्यांना पण सॉरी म्हणतीये. काही गरज नाहीये, विक्रांतला ओळखत नाहीयेस तू. आज माझ्यामुळे तो इतका गप्प आहे, नाहीतर काय केलं असतं देवच जाणे. खूप जास्त प्रेम करतो तो तिच्यावर. सगळे पूल साईडला येतात. प्राजूची धुसफूस चालूच असते. तुम्ही सगळे असे का आलात, कळेल का मला? बार्बी, ती पनवती, तिला तर मी सोडणार नाहीये. पुलाच्या पाण्यात बुडवली ना तर नाव प्राजक्ता लावणार नाही. पण असं झालं काय जे तू तिला बुडवायला निघालीयस? ती तुला, जाऊ दे ना, मी बघून घेईन तिला. ती मला लहान, इमॅच्युअर्ड आणि विक्रांतला सूट होत नाही असंच काहीसं म्हणाली असेल ना? व्हॉट? सगळे असं का बघताय, भूत बघितल्यासारखं? बच्चा, अहो, त्या बाहेर येत होत्या तेव्हा मी ऐकलं होतं त्यांचं बोलणं. त्या दोघी डिस्कस करत होत्या. आणि ते खरं आहे, लपून राहणार आहे का? या चुकीचं काय बोलल्या त्या? सगळ्यांना पडतो तो प्रश्न त्यांनाही पडला. ऑब्व्हियस आहे, चिल आहे. मी लहान तर आहे म्हणून तर तुम्ही सगळे माझा लाड करता ना. मोठी जास्त समजदार असते तर नसता केला. त्या प्रणोतीसारखे रागावला असतात. ती खांदे उडवत त्यांना समजावत होती. मी खरं सांगू, आता ना मला फरक नाही पडत. मी हॅबिच्युअल झालीये या बोलण्याला. बार्बी, सॉरी, पण मी मात्र याचा बदला घेणार आहे. मी पण, अवी, आशू, अभि आणि प्राजू म्हणतात. मग मी पण, मला सोडून काही नाही करायचं, मधुरा म्हणते. ओय, मी एकटा काय करू मग? मीही घेणार. आफ्टर ऑल माझ्या काळजाच्या तुकड्याला बोलली ती. ओय होय, विक्रांत, हे अति होता. सगळे तिला जिगरदार तुकडा म्हणून चिडवत होते. तीही मात्र एन्जॉय करत होती. तिला उद्या रिव्हर राफ्टिंगला असा फसवतो ना, परत कोणाला प्रश्न नाही विचारणार. आशू म्हणतो. गाईज प्लीज, तुम्ही असं नका रागवू. रश्मी चांगली मुलगी आहे. या सगळ्यात नीलदा तिच्यापासून लांब जाईल, असं काही करू नका. येस बॉस. त्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात नील रागाने येत असतो. त्याच्या मागे रश्मी आणि ती पनवती. हे गाईज प्लीज, सॉरी, मला असं सगळ्यांना दुखवायचं नव्हतं. जस्ट बोलून गेलो आम्ही. सॉरी एव्हरीवन. सॉरी विक्रांत. रश्मी म्हणते. तुमच्या बहिणीलाही शिकवा ना सॉरी म्हणायला, चूक त्यांनी केलीये. अवी म्हणतो. सॉरी एव्हरीवन. सॉरी विक्रांत. सॉरी मधुरा. सॉरी अवी. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
माझं इंटेन्शन कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. ते आधी कधी इतक्या लोकांसोबत जायचा प्रसंग नाही आला. मजाक मस्ती नाही समजली म्हणून थोडी. इट्स ओके प्रणोती, होतं असं कधी कधी. टेन्शन नको घेऊस. चला, अजून बऱ्याच गप्पा मारायच्यात. अवी, आपली गिटार आणलीयस ना? प्रणोती मागे असते. ती जायला निघते तर प्राजू मध्ये पाय घालते आणि तिला नकळतपणे पाण्यात पाडते आणि भोळेपणाचा आव आणून कशी काय पडलीस म्हणून विचारत राहते, पण बाहेर मात्र काढत नाही. मुलं परत मागे फिरणार, पण आशू सगळ्यांना सांगतो की प्राजू करेल हँडल आणि आत आणतो. ती स्वतःच बाहेर येते आणि चेंज करायला जाते. प्राजू सगळ्यांना एक डोळा मारून मिशन फत्ते असं सांगते. परत सगळे बॉनफायर जवळ बसतात. सगळ्यांनी आपल्या स्पेशल वनसाठी गाणं म्हणायचं, स्पेशली मुली. पहिलं रश्मी तुम्ही, कारण तुम्ही नवीन आहात, सो तुमच्यापासून सुरुवात करूया, आशू म्हणतो. पण मी असं कधी. सगळे तिला चिअर करतात. नीलचा मूड अजूनही खराबच असतो. मी नाही ठरवलंय सॉन्ग. ठीक आहे, मग तुम्ही ठरवा. तोवर आधी मधुरा म्हणेल. मधुरा येते आणि खाली वाकून विक्रांतला डान्ससाठी विचारते. तोही हसून हात तिच्या हातात देतो. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. रश्मीला त्यांना तसं बघून स्वतःची चूक उमगते. दोघं किती इंटेन्स प्रेम करायचे हे तिला कळून चुकलं होतं. त्यांना बघून ती नीलला एक कान पकडून सगळ्यांच्या नकळतच सॉरी म्हणते. मधुरा विक्रांतला कानात काहीतरी सांगून हात सोडवून नीलला डान्ससाठी विचारते. हो नको म्हणत तो तयार होतो. अवी रश्मीला डान्ससाठी घेतो. आता मात्र ते पार्टनर चेंज करतात. आता नील आणि रश्मी एकत्र येतात. अवी आणि मधुरा बाजूला होतात. रश्मी खाली बसून त्याला कान पकडून सॉरी म्हणते. त्याच्याही चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. तसेच सगळेच टाळ्या वाजवतात. त्याचे डोळे भरून आले. आपल्यासोबत सगळेच असतात, पण एक व्यक्ती अशी असते जी आपल्याला नेहमी स्पेशल फील करवते. आज ती व्यक्ती आली होती त्याच्या आयुष्यात रश्मीच्या रूपाने. आता प्राजूची टर्न येते, पण तिला काय गाणं म्हणायचं हे सुचतच नव्हतं, म्हणून ती ब्लूटूथ स्पीकरवर एक सॉन्ग लावते. सगळे कपल जोडी जोडीने येतात. मधुरा विक्रांत, नील रश्मी, प्राजू अभिषेक आणि प्रणोती येऊन अवीला विचारते. बिचारा आशू या सगळ्यांचा व्हिडिओ काढत असतो. सगळे एक एक करून मध्येच गायब होतात, पण विक्रांत आणि मधुरा शेवटपर्यंत एकत्र डान्स करत असतात. तो तिला दोन्ही हाताने उचलून गोल फिरवतो. मग तिला मागून हक करून डान्स करायला लागतो. बराच वेळ गप्पा गोष्टी केल्यावर सगळे झोपायला जातात. विक्रांतला खूप वाटत असतं की मधुरा त्याच्या जवळ झोपावी, पण नाही जमत तसं. इथे मधुराला पण त्याची खूप आठवण येत होती. आधीच भित्री, त्यात नवीन जागा, भर म्हणून प्राजू लगेच झोपी गेली. तिने मोबाईल काढला आणि विक्रांतला मेसेज केला. अहो, झोपलात? नाही, झोप नाही येते. मला पण. मला भीती वाटतेय. प्राजू पण झोपलीये. मी येऊ का? पण कोणी पाहिलं तर? मी करेन ना हँडल. तू अशी उदास नको होस, मी येतो. 5 मुलं असल्याने 3 जण एका रूममध्ये राहत होते आणि विकी, अवी आणि लिची एका रूममध्ये. विकीने अवीला गुंडाळून आशूच्या रूममध्ये पाठवलं. मधुराने प्राजूला झोपेतच सांगितलं आणि तीही बाहेर आली. प्रत्येक कॉटेज थोड्या थोड्या अंतरावर होते. बाहेर किर्र अंधार. ती विक्रांतची वाट पाहत होती. त्याने येऊन खांद्यावर हात ठेवला तसं क्षणात तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं. खूप हिम्मत करून तिने वळून बघितलं तर विक्रांत होता. तिने पटकन त्याला जोरात मिठी मारली. तिची हृदयाची धडधड त्याला जाणवत होती. असं मागून येऊन हात का लावता? घाबरले ना? सॉरी. चल, खूप रात्र झाली. उद्या लवकर उठायचंय ना? कुठे झोपायचं? मी अवीला आशूच्या रूममध्ये पाठवलंय. वाव, कसलं भारी. लग्नानंतर पण आपल्याला चोरून भेटावं लागतंय. मला नेहमी वाटायचं असं चोरून चोरून भेटावं नवऱ्याला. झाली ना मग इच्छा पूर्ण तुझी? हो. चल, मी उचलून घेतो. ती नको म्हणत असताना तो तिला उचलून घेतो आणि कॉटेजमध्ये घेऊन जातो. तो जवळ असल्याने ती आता बिनधास्त झोपली होती. लगेच त्याच्या कुशीत झोपही लागून गेली तिला. पहाटे लवकर रिव्हर राफ्टिंग सुरू होणार होतं, म्हणून 6ला भेटायचं ठरलं. मधुरा अजूनही उठली नव्हती. बच्चा उठ ना, उशीर होतोय. सगळे उठलेत, वाट पाहतायत. प्लीज अजून 5च मिनिटं. असं म्हणत म्हणत 15 मिनिटं झाले चुना. प्लीज 5च मिनिटं अजून. ठीक आहे, मी आपलं जायचं कॅन्सल करतो आणि तुझ्या शेजारी मी पण झोपतो. आता तुला असं बघून मलाही माझ्या मनाला कंट्रोल करणं अवघड झालंय. तो त्याची स्लीवलेस हुडी काढून तिच्या शेजारी झोपतो आणि तिच्या गालावर गाल घासतो. विकी, ती पटकन उठून बसते. चल, आता उठलीस ना?
आवर लवकर, उशीर होतोय बच्चा. तिच्या गालावर किस करून तो बाजूला होतो. आय जस्ट हेट यू. आय लव्ह यू टू. सगळे ऑलरेडी तयार असतात. दोघांना एकत्र बघून चिडवून चिडवून बेजार करून टाकतात. डॅमचं पाणी सोडलं की रिव्हर राफ्टिंग सुरू होते. सगळे सेफ्टी जॅकेट्स घालून तयार होते. एक ट्रेनरही होता सोबत. तसं विक्रांत, अभि, प्राजू आणि आशूला येत होतं, पण बाकीचे नवीन होते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं असतं. पाणी अंगावर येतं तर कधी कधी बोट उलटून पाण्यातही पडते. म्हणून अर्धी मुलं पुढे होती आणि अर्धी मागे. मध्ये मुली. विक्रांतच्या मागेच मधुरा होती. आशू प्रणोतीच्या मागे होता. तिला जास्त पॅन्डल मारायला लावायचा तो. कालचा बदला. सगळे जोशात चालवत होते. 2 तासांच्या राफ्टिंग नंतर ते जसजसे किनाऱ्याजवळ यायला लागले तसं विक्रांतने मधुराच्या कमरेला जोरात पकडलं आणि पाण्यात उडी मारली. आणि आशूने पुढे जाऊन बोट पलटी केली. तसेच सगळेच पाण्यात पडले. विक्रांतने मधुराला किनाऱ्याजवळ आणलं. घाबरल्यामुळे ती जोरजोरात श्वास घेत होती. त्याने तिचं सेफ्टी जॅकेट आणि डोक्याचं काढून टाकलं आणि तिला जोरात मिठी मारली. ती नॉर्मल होईपर्यंत तो तिला जवळ कवटाळून होता. सॉरी बच्चा, मला खूप दिवसांपासून असं करायचं होतं. समथिंग ॲडव्हेंचरस. खूप एक्सायटेड होतो मी. बाकीचे सगळे चिडत होते, पण मजाही आली होती. रूममध्ये येऊन चेंज करून ब्रेकफास्ट टेबलवर सगळे जमले. खूप भूक लागली होती. मस्त खाऊन सायकलिंग करायला गेले. ॲडव्हेंचरस गेम्स खेळले. सायकलिंग करताना नील रश्मीला वेगळ्या रस्त्याला पाठवून बाकीचे दुसरीकडे गेले. नील, हा, जरा हळू चालवा ना. कुठे जायचं नाहीये आपल्याला. फील करा ना जरा आजूबाजूचं वातावरण. सॉरी. नील अजून रागावलायत का? सॉरी म्हणते ना मी. अरे नाही नाही, गेलाय माझा राग. खरंच? मग काय केला विचार माझ्याबद्दल? रश्मी, लगेच कशा हो तुम्ही सुरू होता? आधीच आपल्याला उशीर झालाय, मग अजून किती वाट बघू? वय झालंय आपलं. रश्मी, तुम्ही इम्पॉसिबल आहात. तो सायकलवरचा खाली उतरला आणि एका जागेवर जाऊन बसला. रश्मी, तुम्ही चांगले आहात, पण काल जे झालं ते परत होऊ नये असंच वाटतंय मला. जशा तुम्ही दोघी बोललात मधुराबद्दल, जर असं तुम्ही घरात वागलात तर आई तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल. मी खूपच जास्त स्पष्ट बोलतोय, पण हेच खरंय. तिच्यावर खूप जीव आहे आम्हा सगळ्यांचा. नील, माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं कधीच वागणार नाही. जशी माझ्यासाठी प्रणोती आहे तशीच मधुरा असेल. बघू. नील, अजून किती वेळ? लवकरच. पण मी घरच्यांशी बोलूनच डिसिजन कळवेल. टेन्शन घेऊ नका, पॉझिटिव्हच असेल. रिअली? ओ नील, आय एम सो हॅपी. ती त्याला जोरात मिठी मारते. कंट्रोल करा रश्मी. नो, आय कांट. आय लव्ह यू सो मच. गेम्स खेळून दुपारचं जेवण करून 5ला ते परतीच्या रस्त्यावर निघाले. रश्मी आणि नीलला एकांत देण्यासाठी सगळे एका गाडीत आले. रश्मी, नील आणि लिची छोट्या कारमध्ये गेले. ट्रॅफिकमुळे घरी पोहोचायला उशीर झाला. आई आणि मावशींनी स्वयंपाक करून ठेवला होता. दमल्यामुळे सगळे काही जास्त बडबड न करता झोपायला गेले. काय काय झालं याचा अंदाज जेवताना मधुराने अखंड बडबड करून दिला होता. काही चॅप्टर्स वगळले होते. रूममध्ये आल्यावर ती आरशासमोर उभी राहून काहीतरी बघत होती. विक्रांत आत आला तसा तिने टी शर्ट नीट केला. बच्चा, तू काय करत होतीस? ते मला काहीतरी लागलंय, पण काय तेच समजत नाहीये. बघू. तिने टी शर्ट वर केला आणि त्याला दाखवलं. त्याने पाण्यात उडी घेताना सेफ्टी जॅकेट तिला रुतलं होतं आणि त्याच्या हाताचे निशाणही होते. त्याच्या एका ॲडव्हेंचरच्या नादात तिला लागलं होतं. तिला जवळ घेऊन त्याने तिथे त्याचे ओठ टेकवले. तिच्या अंगात करंट संचारला असंच वाटलं. त्याने तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवलं आणि स्वतःच्या हाताने तिथे औषध लावून दिलं. आता तो तिच्या मानेवर किस करू लागला. विक्रांत, मी खूप दमलीये, प्लीज. ठीक आहे, झोप. तिच्या कपाळावर किस करून त्याने तिला जवळ घेतलं आणि ती लगेच झोपीही गेली. तो मध्यरात्री कधीतरी झोपला.